20 मार्च 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या महाडच्या क्रांतिभूमीमध्ये चवदार तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह केला आणि या देशातील शोषित वंचित पीडित घटकाला हक्काचं पाणी बाबासाहेबांना मिळवून दिलं। हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हे तर मानवाच्या मूलभूत हक्कासाठी, न्याय हक्कासाठी आहे, अशी ललकारी बाबासाहेबांनी दिली। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी राज्य आणि देशभरातून लाखो अनुयायी 20 मार्च रोजी या चवदार तळ्यावर येतात आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार घेऊन जातात। या ठिकाणी आपल्यासोबत प्राध्यापक आवटे सर आहेत। त्यांनी या ठिकाणी समता मार्चमध्ये शिवराय ते भीमराय जी रॅली, हा जो उद्देश ठेवून आहे की रयतेच्या आणि समतेच्या राज्यासाठी शिवराय ते भीमराय असा समता मार्च काढला होता आणि प्रबोधन या ठिकाणी उपस्थित असलेल्या भीम अनुयायांना आणि बहुजनांना केलं आहे। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं अभिवादन करताय? बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीला अनुसरून आपण कसे पावलं टाकली पाहिजे? शिवरायांच्या शिकवणीला अनुसरून आजच्या या देशातल्या नागरिकांनी कसं वागलं पाहिजे? आता महाडच्या चवदार तळ्याच्या काठाशी मी उभा आहे आणि मला खरोखरच माझं मन भरून येतं आहे की इथे भीमरायांनी एक मोठा लढा उभारला, सर्वांना पाणी मिळावं म्हणून, पाणी प्यायला मिळावं म्हणून। इथेच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि महात्मा फुल्यांनी रायगडावरती शिवरायांची समाधी शोधली। त्यामुळे शिवराय ते भीमराय, कारण महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं। त्यामुळे ही सगळी परंपरा ही फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्यांची आहे आणि म्हणून ही सगळी परंपरा समता सांगते, स्वातंत्र्य सांगते, बंधुता सांगते, संविधानाचा संदेश सांगते। आज भारतामध्ये जे सगळं सुरू आहे या सगळ्यांच्या शिकवणुकीच्या विरोधात सुरू आहे, समतेच्या विरोधामध्ये सुरू आहे, स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये सुरू आहे। व्यक्तीचा आवाज दाबला जातो आहे आणि जाणीवपूर्वक संविधानाच्या विरोधी अशा प्रकारची वक्तव्य होतात आपल्याला असं दिसतं। म्हणजे मी आत्ता भाषणातही उल्लेख केला, 2018मध्ये दिल्लीच्या मैदानावरती पहिल्यांदाच भारताचं संविधान जाळलं गेलं। आज बिल्किस बानोवरती बलात्कार होतो, न्यायाधीशांवरती दबाव येतो, ईडी CBIचा वापर करून विरोधी लोकांचे आवाज दाबले जातात आणि लोकशाही संपेल अशा प्रकारची सगळी अवस्था आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षासुद्धा, सत्ताधारी पक्षासुद्धा केवळ प्रधानमंत्र्यांचं एकट्याच ऐकलं जातं, इतर प्रधानमंत्र्यांच्या व्यतिरिक्त कोणाचाच आवाज ऐकला जात नाही। भाजपमधले सगळे लोकसुद्धा आता भीतीमध्ये आहेत, दहशतीमध्ये आहेत। भाजपच्या लोकांचासुद्धा आवाजाची मुस्कटदाबी आज होते आणि म्हणून जर शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना जायचं असेल तर ते संविधानाच्या विचारांनुसार गेलं पाहिजे। संविधानाचा विचार हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे, मूलभूत विचार आहे, त्याच्या पायावरती आपण उभे आहोत। ती आपली मूलभूत ओळख आहे, ती विसरता कामा नये असं मला वाटतं। लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, न्यायपालिका, कार्यपालिका, संसद आणि माध्यमं, यांची देखील गळचेपी होत असल्याचं म्हटलं जात आहे। आता सध्या जे आहे, बाबासाहेबांनी सांगितलं की जे लोकशाहीच्या माध्यमातून सर्वात मूलभूत अधिकार जो आहे तो मतदानाचा अधिकार आहे। नागरिकांपुढं 2024च्या निवडणुकीमध्ये कशी आव्हानं आहेत, कशा पद्धतीनं हे सर्व जे काही राजकीय असेल, सामाजिक असेल, ते परिवर्तन होतं आहे, बदल होतो आहे, धक्कादायक घडामोडी होतात, त्याविषयी काय सांगा? आता तुम्ही म्हटलं ते अतिशय खरं आहे। लोकशाहीचे 4ही स्तंभ यांची पूर्णपणे ते कलथून गेलेले आहेत, कारण संसदेमध्ये 146 खासदारांना निलंबित केलं जातं आणि अनेक विधेयकं ही मंजूर केली जातात। कार्यपालिकेवरती पूर्णपणे दबाव आहे, न्यायपालिका दबावात असल्याप्रमाणे निर्णय देते, माध्यमं सगळी एका माणसाच्या दावणीला बांधलेली आहेत, ती अदानी आणि अंबानींच्या आणि प्रधानमंत्र्यांना जे हवं तशाच प्रकारची भाषा वापरतात। त्याच्यामुळे हे 4ही स्तंभ हे कलथून गेलेले आहेत। ही अतिशय महत्त्वाची बाब तुम्ही आता नोंदवलीत। पण याच्या पलीकडं धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम हे सत्ताधारी करतात, जातीजातीमध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात आणि त्यामुळे भारतामध्ये आता खरोखरच असहिष्णुतेचं, विषमतेचं, विखाराचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नागरिकांसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे बंधुतेचं, सहभाव निर्माण करण्याचं आव्हान सगळ्यात मोठं आहे आणि आत्ता त्यांच्यापर्यंत जी माहिती पोचवली जाते ती अतिशय चुकीच्या प्रकारची माहिती आहे, अफवा पसरवल्या जात आहेत। त्यामुळे लोकांना या अफवांच्यापासून दूर येत आपण योग्य ते मतदान केलं पाहिजे। आत्ताच तुम्ही पाहिलं की निवडणूक रोखे यांच्याबाबतची माहिती समोर आली आणि भारतीय जनता पक्षाला किती मोठ्या प्रमाणात मदत केली गेली आहे। याच्यामध्ये अनेक शेल कंपन्या आहेत, बनावट कंपन्या आहेत आणि त्यांच्याकडनं मदत भाजपनं घेतलेली आहेत। प्रधानमंत्री म्हणायचे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, प्रत्यक्षात खाऊंगा और खिलाऊंगा अशा प्रकारची त्यांची घोषणा आहे असं वाटतंय। त्यामुळे हे सरकार अपारदर्शक आहे, ते सर्वांवरती अन्याय करणारं आहे, ते केवळ 2-4 उद्योगपतींना मदत करणारं अशा प्रकारचं हे सरकार आहे, ते संविधान विरोधी आहे आणि त्यामुळे मतदारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आता आपण योग्य त्या दिशेने मतदान करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान आहे। अनेक मतदारांची नावं गायब केली गेलेली आहेत।
म्हणजे जाणीवपूर्वक दलित, मुस्लिम, अल्पसंख्य अशा लोकांची नावं ही मतदारयादीनं गायब केली जातात, वगळली जातात. त्यामुळे आपलं नाव आहे का हे सुद्धा मतदारांनी जागरूकपणे पाहावं आणि आपण ज्याला मतदान देतोय त्याचंच नाव उमटते का हे सुद्धा पाहावं. ते केलं तरच भारतातली लोकशाही टिकेल. अन्यथा आत्ताची लढाई ही या देशात मनुस्मृती राहणार की भारतीय संविधान राहणार, भारतात लोकशाही राहणार की हुकुमशाही येणार, याची ही लढाई आहे. आणि त्यामुळं ही लढाई केवळ संसदेकरता नाही, कुठल्या एका उमेदवाराकरता नाही, तर ती देशाच्या भवितव्याकरता आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर मला सांगा की रायगडची भूमी ही सामाजिक समतेची आणि क्रांतीची भूमी आहे. तुम्ही देखील चौदार तळ्याच्या पाण्याचा स्पर्श केलात, पाणी या ठिकाणी ओंजळीनं प्यायलात. काय कसं वाटलं तुम्हाला? आणि आता महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी येतील, मूर्तीपूजा असेल किंवा इतर पूजा असतील, या ज्या पद्धतीनं या ठिकाणी होतात, परंतु बाबासाहेबांचा विचार घेण्यासाठी किंवा पुस्तकं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खूप मोठे स्टॉल लागलेले आहेत. गर्दी देखील तरुणांची होते. वाचनाच्या बाबत, वाचन संस्कृतीबाबत काय सांगाल? आजच्या ह्या बाबासाहेबांनी तर वाचनाला अधिक महत्त्व दिलं, वाचनानं कशा पद्धतीनं प्रगल्भता येते, काय सांगाल वाचनाविषयी, जसे पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागले? बाबासाहेबांची जयंती असो किंवा अशा प्रकारचा चौदार तळ्याचा उत्सव असो, तो समतेचा उत्सव आहे. आणि हा उत्सव केवळ प्रतिकात्मक नाही, केवळ प्रत्येकाचा अवडंबर करण्याचा नाही, तर तो वाचनानं अधिक समृद्ध होण्याचा, विचार करण्याचा, विचार प्रवण करण्याचा असा हा सगळा उत्सव आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी आठवतं, मबा चव्हाण म्हणाले होते, ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही, कोणताही वेदरेडा गात नाही, जानवे घालू नका रे विठ्ठलाला, त्या बिचाऱ्याला स्वतःची जात नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जातीपातीच्या पलीकडचा विचार जो आहे, जो शिका, संघटित व्हा आणि प्रबोधन करा, अशा प्रकारचा विचार जो बाबासाहेबांनी सांगितला, तो इथली तरुणाई घेते. तुम्ही पहा, भीमजयंतीला सर्वाधिक पुस्तकांची विक्री होते, अनेक मोठ्या प्रमाणाचे वैचारिक कार्यक्रम होतात. हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ते केवळ उत्सवी स्वरूप त्याला नाही आहे. रायगडची भूमी ही म्हणूनच शिवरायांपासून ते भीमरायापर्यंत, पण ते जाताना फुले, शाहू, कर्वे, रानडे या सगळ्यांचा वारसा सांगते. मला असं वाटतं की या भूमीकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही म्हणालात, मी पाणी इथलं पिलं आणि मला खरोखरच या पाण्यामध्ये जी चव लागली, ती चव इथल्या संविधानाची आहे, इथल्या मूलभूत तत्वांची आहे. आणि म्हणून ते पिल्यानंतर मला खरोखरच अंगावरती शहारा आला. मला असं वाटतं, इथलं पाणी पिलेले नागरिक इथल्या हुकुमशहांना पाणी पाजतील. आपल्यासोबत प्राध्यापक आवटे सर होते आणि त्यांनी एकूणच प्रबोधनात्मक असा विचार या ठिकाणी दिलेला आहे. इथलं पाणी हे क्रांतीचं पाणी आहे. इथलं पाणी पिल्यानंतर अंगावर शहारे येतात आणि कोणत्याही दहशतीच्या विरोधामध्ये लढण्याचे बळ आणि ताकद आपल्याला हे पाणी देतं, असा विचार त्यांनी या ठिकाणी या क्रांतीभूमीतून मांडला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.